चला तर आज गणपती बाप्पांसाठी खव्याचे मोदक बनवूयात। तर इथे 1 वाटी खवा, अर्धी वाटी पिठी साखर, अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे आणि थोडीशी वेलची पूड पण घेतली आहे। तर कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तूप टाकलं आणि त्यामध्ये खवा ॲड करून व्यवस्थित असा परतून घेतला आणि खवा थोडासा सैलसर झाल्यानंतर यामध्ये मिल्क पावडर पण टाकली आणि मिल्क पावडर मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पिठी साखर ॲड करून घेतली आणि पिठी साखर पण व्यवस्थित असं पूर्ण अशी मेल्ट होऊपर्यंत मिक्स करायचं आणि पाणी सुटल्यासारखं झाल्यानंतर यामध्ये थोडीशी आपल्याला वेलची पावडर जे घेतली आहे ते टाकायची आणि त्यानंतर हे बॅटर पूर्णपणे घट्ट असं होऊ द्यायचं आणि बॅटर घट्ट झाल्यानंतर याला एका प्लेटामध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। तर इथं तुम्ही 15 मिनिट जरी वेळ घेतला तरी चालतं आणि थंड झाल्यानंतरच याचे मोदक बनवून घ्या। खूप छान आणि सुरेख असे गणपती बाप्पांसाठी मोदक बनतात। तर कसा होता आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि या रेसिपीचा डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला टच करा।